चला, इथल्याच संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक महत्त्वाचा सामना संग्राम 11 नितलस आणि त्याच्या अगेन्स्ट आई गावदेवी नारायण या दोन संघांदरम्यानची लढत. प्रकाशजी म्हात्रे साहेब नारायण यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. 3 चेंडू 3 षटकार, 3 चेंडू 3 चौकार लगातारचे मारणाऱ्या बॅटरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज केवळ नारायण संघासाठी राहील. याच्याकडे लक्ष वेधूयात. अंडरलाईन या गोष्टीसाठी आपण आवर्जून करतोय. सामन्याला सुरुवात. पुढचा बॉल खोला टाकला होता. लॉंग ऑफला मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला इथून येत असताना पाहायला मिळते आहे. आघाडीची जोडी मैदानावरती स्वप्नीलला दाखल झालेला पाहायला मिळाला होता. स्वप्नील बाद होत असताना पाहायला मिळाला. आघाडीला येत असताना बॅटर स्वप्नील शिंदे बाद झाला. तदनंतर आपण पाहिलं अमर पाटील आणि भरत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलकावरती 3 बनलेले आहेत. 3 धावा धावफलकावरती आहेत. 1 फलंदाज बाद. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर अधिकचा बाहेरून जाणारा आणि अर्थात याच कारणासह एक्स्ट्राची धाव इथून येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 4 धावसंख्येवरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते आहे. एका बाजूला अमर पाटील आणि भरत पाटील दोन्ही पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. अतुलला गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहतो. अतुल काटेने पहिल्याच षटकामध्ये एक संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे. विकेट प्राप्त केली आहे त्याने. उजव्या यष्टीच्या बाहेर लटकट करण्याचा प्रयत्न. थड मांडला. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. धावा येतात त्या 4. हा चौकार. या मैदानावरती धावा बंटात बनवण्यासाठी हिम्मत, जिद्द, चिकाटी आणि मेहनत याची सांगड घालायला हवी. हेच सांगितलं एक्झॅक्टली मयूर वाघमारे ने. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. कॅन यू इमॅजिन, पहिल्या 3 दिवस रात्रीमध्ये अर्धशतक बनली नाहीत, परंतु या रात्रीमध्ये 2 आल्यात मागच्या 2 मॅचमध्ये. आणि ज्या संघाच्या खेळाडूंनी अर्धशतक ठोकलं तो संघ जिंकलाय. महत्वाची बाब या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मयूर वाघमाराने तर 8 षटकार ठोकले. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. पीस होता. पनिश करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोचलेही होते. झेल झालेला नाहीये. 2 धावा वेगाने प्राप्त होतील अमर पाटील साडी. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वेगाने वधारतीये. एकंदरीत स्कोरकार्डवरती 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती. 1 फलंदाज बाद. पहिल्या षटकाच्या अंती टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी नारायण या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 10-1. तर आपण पाहिलं ना, गेल्या 3 रात्रीमध्ये एकही अर्धशतक आणि मोठे इनिंग पाहायला मिळाला नाहीत. मला वाटतं ही स्पर्धा कदाचित तुमच्या आवाजाची वाट पाहत होती. जसा तुमचा आवाज या स्पर्धेला लागला आणि 2 अर्धशतक आले. मागच्या मॅचमध्ये तर 8 षटकार पाहायला मिळाले. धावफलकावरती धावा एकंदरीत 10 बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला पाहायला मिळाला आहे. तिथे मात्र मोठं लक्ष उभं राहतंय की काय या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित असणारी ही स्पर्धा तुम्ही पाहत आहे. पुढचा चेंडू गोलंदाज प्रमोद पावशेचा पहिला बॉल ऑन साईडला केलाय. डीप मध्ये मिड विकेट तैनात करण्यात आलाय. साहिल त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल आली. 11 धावा धावफलकावरती आहेत. टीमचा कॅप्टन, दिशादर्शक, नेता, संघाचा मोरक्या, लीडर आहे आणि नीडर आहे तो अर्थातच प्रमोद पावशे. गोलंदाजी मार्कवरती त्याला आपण पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावफलकावरती 11 बनल्यात. 1 फलंदाज बाद. दुसरं षटक प्रगतीपथावरती. यावेळेचा बॉल खोलामध्ये होता. फ्लॅट खेळाय. पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
रन्स मिळतात 4. हा येतोय फलंदाज अमर पाटीलच्या बॅटमधून चौकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डाऊन द ग्राउंड, अगदी साईड स्क्रीनच्या समोर मारलाय. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने 15 बनल्यात. यावेळेस चेंडू उजव्याशीच्या फारसा दुरून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. स्वतः सुनीलजी पाटील सर यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतात. अवांतर धावाली धावलकाबदी 16-16ला 1. जी लयबद्धता आणि जी गोलंदाजी सातत्याने ज्या गोलंदाजाला आपण करताना पाहतो तो प्रमोद पावशे इथे अवांतर धाव हाताळत असताना पाहायला मिळतोय. जगन्नाथजी बोपी मामा यांच्याकडून स्पर्धेला 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलंय. बोपी मामांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मोस्ट वेलकम. धन्यवाद. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. इथून एक सिंगल येते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. 17 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. 17 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जतीनजी गोंधळी यांना तुम्ही ॲज अ स्कोरर म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहे. 3 अंपायर कामकाज करतायत. अनिल टेंबेल, जिथे मात्र लालचंद गाबड आणि त्यांच्या साथीला सुनीलजी पाटील सर यांना तुम्ही पाहत आहात. पीडीसी लाईव्हची संपूर्ण टीम केतनजी दळवी यांच्या नेतृत्वामध्ये. यावेळेचा बॉल खोलामध्ये होता. लिडिंग एज घेतली लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दिली आहे चेंडूने दस्तक. रन्स मिळतात 4. हा चौकार. तर इच्छित आमचे समालोचक मित्र ओमकारजी शेट्टे आणि रोशन पाटील शिरवली सध्या कॉम्बिनेशनमध्ये धमाका करतायत. ॲज अ कॉमेंटेटर त्या दोघांचंही आम्ही स्वागत करतो. आणखीन धक्का झेल इथे टिपण्यात आलाय. महत्वाचा फलंदाज बाद होत असताना इथे मात्र भरत आला परत. आणखीन धक्का. 2 फलंदाज बाद. पाहायला मिळाल्यात. 21ला 2 धावफलकावरती धावा 21 आहेत केवळ. खरं तर नारायण संघ कुठे ना कुठेतरी बॅकफूटवरती पाहायला मिळतो आहे. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. आघाडीच्या जोड्या फोडल्या गेल्यात. विकेट सातत्याने प्राप्त करण्यात आल्या आहेत. एका बाजूला अमर पाटील हा आघाडीचा बॅटर अद्याप मैदानावरती आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. एकंदरीत 5 बॉल फेस केलेत. 11 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू गोलंदाज प्रमोदचा हा बॉल हवेमध्ये राहिला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक पोचला होता जवळपास. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. फेकी चांगली झाली आहे. कलेक्शन खराब झालं. याच कारण धावा 2 मिळाल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 23 बनली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 11.50 ची धावगती धावफलकावरती आहेत त्या 23. 2 फलंदाज बाद. पहिला पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आई गावदेवी नारायण टीम बॅटिंग करते आहे. 23ला 2. तर व्यासपीठावरती सन्माननीय मान्यवर आत्माराम शेठ टेंबे वलप यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलंय.
हे सन्माननीय आत्मारामजी टेंबे साहेब केम्सपॅक कंपनीचे युनियन लीडर देखील आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांचंही मोस्ट वेलकम स्वागत करतो. माजी सरपंच उपसरपंच शक 2026च्या 12वा पर्वामध्ये 11 पर्व आत्तापर्यंत पूर्ण झालेत आणि 12वा पर्व पाहत आहे. एकापेक्षा एक या पर्वामध्ये तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतात. आणि जयेश भोसले साहेब, जेव्हा जयेश भोसले सर इथे आले या स्पर्धेमध्ये समालोचन करायला, त्यांनाही आनंद वाटला असेल की एवढं सुंदर आयोजन आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने टिपली गेली आहे. छोट्या छोट्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे आणि ही स्पर्धा आता A1 बनली आहे. हो, A1 क्वालिटीचं आणि दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आर्यन दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. आर्यन काठेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहे. खरं तर आर्यन काठेने खरं आपल्या आयुष्याची सुरुवात ज्या वेळेला आपल्या संघाला रिप्रेझेंट करायला सुरुवात केली, खरं तर सर्वाधिक प्राइजलेस मोठी विकेट पवन केणेची त्याने मिळवली होती आणि तिथून त्याच्या आयुष्याच्या क्रिकेट कारकिर्दीला खरं तर सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल. या वर्षीची नवीन खोज आहे या नारायण जिथे या संघाची. नितलस टीमसाठी तो खेळताना पाहायला मिळतो आणि सर्वाधिक मोठी ही खोज आहे या संघासाठीची. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभचं आपण कौतुक करतो आहोत. या स्पर्धेचं आयोजन आणि त्याच वेळेला या रेलिंगला असणारी हा ब्लॅक कलरचं आच्छादन या स्पर्धेची सातत्याने या मैदानाची शोभा वाढवत असताना पाहायला मिळालाय. रेलिंग आहे आणि रेलिंगला ब्लॅक कलरचा हा कपडा तुम्हाला पाहायला मिळतो. साईड होतो बॉल आणि अगदी त्याच वेळेला शोभाही वाढते. बाउंड्री रोप चांगले आहेत. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न स्लोवर वन होता. इथून मात्र सिंगलचा प्रयत्न झालाय. डॉट बॉल जास्तीचे आल्यात, धावा आलेल्या नाही आहेत. अलीकडे सोनं जास्तीचं महाग झालंय, चांदी महाग झाली आहे, परंतु इथे धावा महाग झाल्यात. रन्स तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 23 धावा धावल कबरती, 2 फलंदाज बाद. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ संपलाय. डॉट बॉल जास्तीचे आल्यात. गोलंदाजी चांगल्या दर्जाची होत असताना पाहायला मिळते. भव्य दिव्य साईड स्क्रीन तुम्ही पाहता समोरच्या बाजूला आणि मागच्या बाजूला दोन्ही इकडे साईड स्क्रीन पहा केवढ्या मोठ्या आहेत. या मैदानाची शोभा वाढवतात. यावेळेचा बॉल लिडिंग एज पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात. नितलस्कर आज मोर्चा बांधणी चांगली करतायत. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. पाट बंधारे विभागाने जर काही यांना पाहिलं ना, मी म्हणेन जास्तीचे बाण टाकण्यासाठी आज नितलस्करांना त्या सातत्याने बोलवलं जाऊ शकतं. ज्या रीतीने कामकाज त्यांनी केलंय, धावा रोखल्यात. रोखणं हे पसंतीचं आहे नितलस्करांच्या. धावफलकावरती 24, 2 फलंदाज बाद. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवतोय हा संघ. मयूर पिसेकर यांचं आयोजन जगन्नाथ स्मृती चषकामध्ये देखील खेळताना हा संघ पाहायला मिळाला, जसं उल्लेख केला होता प्रमोद पावशेने. त्यावेळेचा बॉल आडव्या बाटणे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न झाला. दुसरी धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. 2 आल्या. संघाची धावसंख्या 26. 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. षटकार आणि चौकार कधी येतील ना ते पाहणं अभिप्रेत राहील. जतीनजी गोंधळे सर, आपण पाहिलं या इनिंगमध्ये एकही षटकार पाहायला मिळालेला नाही आहे अद्याप. धावा रोखल्या जात आहेत. नितलस, नारेन, उसाटणे ही गावं फारशी जवळची आहेत आणि त्यापैकी ही गावं अगदी सामन्यांच्या दरम्यान पाहायला मिळतात. हा स्लोवर वन. काय बॉलिंग केली या षटकामध्ये. केवळ 3 धावा खर्च केल्या या युवा आणि उद्योन्मुख गोलंदाजाने. धावा खर्च केल्या 3. विकेटचा रकाना भरू शकला नाही, परंतु प्रतिस्पर्ध्यावरती लगाम लगावली आहे. धावफलकावरती त्या 26, 2 फलंदाज बाद. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. यांच्याकडून स्पर्धेला 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं आणि भोपी मामा जगन्नाथजी भोपी साहेब यांच्याकडूनही 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं. मी दोन्ही मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जाऊ या सामन्याकडे आणि पुन्हा एकदा जयेश भोसले सरांचा आवाज ऐकूया. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होऊन उजळायचे पुन्हा.
स्वतःला सिद्ध करावं लागणाऱ्या खेळाडूंना. खरं तर धावा आलेल्या नाही आहे. 2 षटकाचा खेळ अद्याप बाकी आहे. नारायणकर बॅकफूटवरती आहेत, रन्स आलेल्या नाही आहेत. याचं कारण असंही राहू शकताना सामन्याच्या दुसऱ्या बॉलवरती अतुल काटेने विकेट प्राप्त केली होती. उजव्या च्या बाहेरून जाणारा हा बॉल जास्तीचा बाहेर निघतो, दिशाहीन राहिलाय. साहिल दरे गोलंदाजी मार्कमध्ये आल्यात. साहिल दरेने अवांतराने सुरुवात केली या षटकाची. अतिरिक्तच्या मदतीने 27 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 27 ला 2 आहेत. 27 धावा धावलकावरती आहेत. चौथं षटक साहिल दरे आलाय. संग्राम 11 नितलस हा संघाला तुम्ही पाहताय. बिग फाईट, एक मोठी मॅच, मोठा सामना. पुढचा बॉल आडवा बॅटने केण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज अमर पाटील आघाडीचा बॅटर इथे होतोय बाद. फेमस आहे चिकी, मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची फेमस आहे चिकी. आता या गोलंदाजी समोर फलंदाजी पडू लागली अक्षरशः फिकी, पडू लागली अक्षरशः फिकी. फलंदाज बाद झाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. हा कबूल केला होता झेल यष्टांच्या पाठीमागे. खरं तर प्रमोद पावशेने एक चांगला झेल इथे यष्टांच्या पाठीमागे टिपला. 27 ला 3. नवीन बॅटर वैभव पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा अद्याप आलेल्या नाही आहेत. सोन्याची चमक आणि आगरी लोकांची धमक कदापि कमी होत नाही. त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये वैभव पाटील येतोय आणि आज तो धमक किती दाखवणार हे पाहणं गरजेचं राहील. रन्स गोळा करावे लागतील त्याला. संघ अडचणीमध्ये आहे. संकट मोचकाची भूमिका त्याला अदा करावी लागणार आहे. पुढचा बॉल यावेळेला हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगला आहे. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. साहिल दरेने आणखीन धक्का दिलाय. फलंदाज आल्या पावली निघालाय. मी निघालो तुम्ही येताना असंच म्हणत वैभव पाटील देखील बाद. एंड ऑफ द इनिंग ये वल्लभचे जे ग्रामस्थ मंडळ आहेत यांचा थोड्याच वेळामध्ये आम्ही ते सन्मान करणार आहोत, तर कोणीच कुठे जाऊ नका. एंड ऑफ द इनिंग टॉसही होणार आहे आणि काही पाहुण्यांचा विशेष सन्मानही होणार आहे. धन्यवाद. हो, त्याचकरिता आपण लक्ष वेधूयात ते रोशन साई स्पोर्ट्स इंजरण आणि कुंडेबहा टीम कॅप्टन. चला रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये होईल. हॅट्रिकचा बॉल आहे. साहिल दरे हॅट्रिकचा चेंडू होता ऑन साईडला केला डीपमध्ये. लॉंग ऑन तैनात. बाउंड्री रायडर्स पाहायला मिळतात. एका बाजूला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे. साहिल दरेने स्क्वेअर लेग तैनात केला नाहीये, फाईन लेग नाही ठेवलाय. स्वतःवरती विश्वास पहा त्याच्याकडे किती आहे. एका बाजूला पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर खुललाय, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट तैनात केलाय. स्क्वेअर लेग, फाईन लेग, मोठा गॅप आणि मोठी पोकळी तैनात ठेवली आहे. आडवा बाटणी केला ऑन साइडला, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रेमनाथच्या बॅटमधून येतोय षटकार. याच दरम्यान नितलस गावातील सन्माननीय मान्यवर शरदजी पावशे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. नितलस गावातील ग्रामस्थ मंडळ आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या मंचावरती आलेत आणि प्रत्येक गावाचे पाठीराखे येत असतात. सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. 34 ला 4. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, फटका काही काळ फसला होता. सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न झालाय. सेकंड रन
अडचणी वाढवणाऱ्या होत्या, कलेक्शन होत नाही आहे. प्रमोद पावशे मागील 3 बॉल जजमेंटच झालेले नाही आहेत, त्याने थ्रो गॅदरच केलेले नाही आहेत. खरं तर पहिल्या षटकामध्ये देखील अशीच चुकी त्याने केली होती. रन्स जी काही कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळेला आपण या चौथ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळतोय आउटफील्डचे थ्रो कदाचित साईड होत नाही आहेत प्रमोद पावशेला. धाबाला ते 36. यावेळेला खुला टाकला होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय, मिड विकेटचा पुढे सरसावेल. सिंगल आली, संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडतीये. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहे त्या 37. 4 फलंदाज बाद. आई गावदेवी नारेन या टीमची धावसंख्या धाव फलकावरती आहे 37 ला 4. याच दरम्यान सन्माननीय धर्माजी पावशे यांचंही व्यासपीठावरती शुभागमन झालंय. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करते. मागील सामना प्रेक्षकांना प्रचंड आवडलाय. मागच्या सामन्यामध्ये मयूर वाघमारेने काही कमालीची बॅटिंग केली आणि ज्या वलवली संघाने सलग वलभच्या मैदानावरती अनेक वेळा चषक जिंकलेत, त्या वलवली संघाला पराभूत करून एक नवीन इतिहास घडवला, ते म्हणजेच टायगर 11 देवत संघाने. सर्व पाहुण्यांचं स्वागत आहे. आफ्टर द फर्स्ट इनिंग पाहुण्यांचा सन्मानी होणार. टॉसही केला जाईल. दोन्ही संघनायकाने टॉस बॉक्समध्ये तत्काळ रिपोर्ट करायचे. कुंडेवाल आणि चिंद्रन संघ. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि पुन्हा एकदा ऐकूया जयजी भोसले सर यांचा सुमधुर आवाज. धन्यवाद. 37 ला 4. शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल बँग ऑन टार्गेट. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. जितेश पावशेला सफलता. फलंदाज बाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जितेश पावशेने सफलता प्राप्त केली. काय वेग आहे त्याच्याकडे, ऍक्शन चांगली आहे, रिदम चांगला पाहायला मिळाला, फॉलो थ्रू चांगला आहे आणि चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असताना इथे पाहायला मिळतोय. 37 ला 5. 37 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. अर्धा संघ डगआउट मध्ये आराम फरमावतोय. पवन पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेला पाहायला मिळतोय. द स्पोर्ट्स कुंडेवाळ आणि त्याच्या अगेन रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन्स या संघाला तुम्ही पाहणार आहात नेक्स्ट मॅच मध्ये. द स्पोर्ट्स कुंडेवाळ आणि त्याच्या अगेन्स्ट रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. धावफलकावरती धावा एकंदरीत 37 आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. पुढचाच बॉल आडवा बॅटिंग घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. आपला हजर जबाबीपणा काय दाखवला इथे. मोठ्या शिताफीने डाईव्ह मारली. प्रयत्न चांगले होते. 2 क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाले. खरं तर दिनेश पावशेने चांगली कामगिरी केली. तो नाराज दिसला विकास पावशेवरती, कारण त्याने कॉल दिला होता ऍक्शन रिप्ले. कदाचित या गोष्टीचं पाहण्याजोगे राहील. ज्या रीतीने हा कॅच बनू शकला नाही या ज्या रीतीने मला वाटतं की हा झेल जो होता तो खऱ्या अर्थानं विकास पावशेचा होता आणि विकास पावशे तयारच नव्हता मुळात. आणि म्हणून की काय जिथे मात्र नाराज पाहायला मिळाला तो अर्थातच क्षेत्ररक्षक त्याच्यावरती. 38 ला 5 आहेत. 38 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 38 ला 5. षटक क्रमांक 5 आणि शेवटचं प्रगतीपथावरती आहे. यावेळेला समोर केला फ्लॅट पॅरलल. एखाद्या एलईडी टीव्ही पेक्षाही फ्लॅट मारला हा षटकार.
मला मिळतो समोर मारला तो अर्थात मयूर म्हात्रेने आणि षटकार आलाय. 44 धावा धावलकावरती आहेत. 44 ऑन दी बोर्ड. चांगला स्ट्रोक रडारमध्ये आल्यानंतर षटकार येतोय. जितेचा बॉल ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, सेकंड रन वेगाने कंप्लीट. चित्याची चपळाई हरणाचा वेग धारण केला. 2 धावा वेगाने आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारती आहे. 46 धावा धावलकावरती आहेत. 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक प्रगती पथावरती 5वं आणि शेवटचा अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकर जवळ लागला बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 48. मॅच मध्ये कमबॅक झालाय, मॅच मध्ये शिरकाव झालाय. बॅटिंग करत असताना आई गावदेवी नारायण संघाचा गोलंदाजांचा फौजफाटा चांगला सुसज्जित केलाय. धावा जर का इथे 50 पर्यंत टोटल गेली तर मॅच चांगली पाहायला मिळेल, यातही मात्र शंका नाही. या संघाकडे वेगवान गोलंदाज आहेत, या संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे, वरचढ गोलंदाज आहेत. एक मोठी टोटल इथे उभी राहते. जवळपास अडखळती आणि लडखडती सुरुवात झाली होती. मॅचच्या दुसऱ्याच बॉलवरती बॅटर इथे स्वप्नील शेंदे बाद होत असताना पाहायला मिळाला होता आणि तिथून पुढे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं कमबॅक करत असताना या खेळाडूने धावा बनवल्यात. मयूर म्हात्रे ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर होता, ते यष्टिरक्षकाचा वेध घेईल. सिंगलचा प्रयत्न, सिंगल इथून कंप्लीट करत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. अर्थात पूर्वार्धाचा खेळ एकंदरीत संपला. धावलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 48. 6वा फलंदाज इथे बाद झालाय. डीआरएची मागणी करण्यात आली आहे. हाईट फॅक्टर पाहिलं जाईल, बॉल एक्झॅक्टली कुठून गेला होता ते पाहिलं जाणार आहे. या पण डीआरएची मागणी करण्यात आली आहे. लालचंदजी गावणसर यांचं लक्ष वेधत आहोत. हा डिसिजन पेंडिंग आहे. चेक. याच दरम्यान काही शाही सन्मान आपण सोहळे पूर्ण करतोय. सन्माननीय वासुदेव पाटील वलप यांचा सन्मान होणार आहे. व्यासपीठावरती एक विशेष सन्मान वासुदेवजी पाटील वलप यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतोय विघ्नेशजी पाटील यांना आणि कमिटी मेंबर्सला की आपले शुभ हस्ते वासुदेवजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान पूर्ण करायचा आहे. धन्यवाद वासुदेवजी पाटील या स्पर्धेला आल्याबद्दल आणि आपला सन्मान आहे. माजी सरपंच उपसरपंच चषक 2026च्या 12वा पर्वामध्ये आज सन्मान इथे केला जातोय. त्यांच्यासोबत सन्माननीय धर्माजी पावशे यांचाही सन्मान केला जाईल. मी आयोजकाला विनंती करतो की धर्माजी पावशे यांचाही आपण यथोचित मान सन्मान करायचं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावरती. धर्माजी पावशे आपण थांबायचं आहे, आपला सन्मान होणार आहे. रामकृष्ण हरी. आणि हा आपला सन्मान होत असताना विघ्नेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. वारकरी मंडळी या व्यासपीठावरती सुद्धा आहेत, त्यांचंही स्वागत आपण करतोय. यानंतर आपण सन्मान करूया ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं असं सन्माननीय आत्माराम टेंबे यांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी एक मोठं योगदान सन्माननीय आत्मारामजी टेंबे यांना विनंती असेल की आपण सन्मान घ्यायचं आहे. यांच्या वतीने 5,000 रुपयाचं योगदान देखील देण्यात आलं, त्यांचं देखील स्वागत आपण करतोय. यानंतर नितलस टीमचे पाठीराखे आणि ग्रामस्थ मंडळ नितलस शरद पावशे दादांचा सन्मान केला जाईल. मी शरदजी पावशे यांना विनंती करतो की स्वागत कक्षात आपला देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. काही विशेष सन्मान बाकी होते ते आम्ही ते वेळेत पूर्ण करतोय. धन्यवाद आत्मारामजी टेंबे या स्पर्धेला आल्याबद्दल. शरदजी पावशे नितलस त्यांचा संघ इथे आता गोलंदाजी करतोय, यानंतर फलंदाजी आणि हे पाठीराखे येत असतात. सचिन पाटील बाया, शैलेशजी पावशे, संग्राम बिलव नितलसचे खरे पुरस्कर्ते आहेत. त्यांना विनंती असेल की आपणही स्टेजवरती येऊन या मंचाची शोभा वाढवावी. बॅक टू कॉम्बॉक्स. तर अजून एक विशेष सन्मान इथे केला जाईल. वलपगावचे ग्रामस्थ मंडळ बालराम पाटील यांचा सन्मान होणार आहे. मी बालरामजी पाटील वलप गणेश नगर यांचा सन्मान करण्यासाठी आयोजक कमिटीला विनंती करतो की सन्माननीय बालरामजी पाटील यांचं स्वागत करायचं आहे. मी अध्यक्ष संदीप पाटील साहेबांना एक रिक्वेस्ट करेल की टार्गेट एकदा आपण समोरच्या टीमला अनाउन्समेंट करायचं आहे. 50 झालेत आणि 51 पाहिजेत. थँक्यू.
51 धावाची आवश्यकता आहे. करेक्शन करूया पुन्हा एकदा 49 झालेत आणि 50 पाहिजेत. थँक्यू. कांबोटेचे हर्षदजी म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. मी हर्षद म्हात्रेला विनंती करतो की आपला सन्मान घेण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपलाही शाही सन्मान सोहळा इथे आयोजकाच्या शुभ हस्ते पूर्ण केला जाईल. हर्षद म्हात्रे कांबोटे ज्ञानेश्वर दादा पाटील यांचे खास मित्र देखील आहेत. त्यांचा सन्मान होत आहे. स्वागत आहे आपलं. दोन संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. कोंडेवाल आणि चिंद्रन या दोन टीममध्ये पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना होणार आहे. टॉस संपन्न केला जाईल. टॉस करण्यासाठी मी सन्माननीय शरदजी पावशे आणि धर्माजी पावशे नितलस ग्रामस्थ मंडळाला विनंती करेल की आपल्या शुभास्ते हा टॉस संपन्न करायचा आहे. स्पर्धेचा नियम आहे 5 ओव्हर 5 गोलंदाज, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. एकदा कॉईन बघून घ्या. हेड अँड टेल बिग कॉईन स्पिन करतील धर्माजी पावशे आणि त्यानंतर शरदजी पावशे. कुंडेवाल विरुद्ध चिंद्रन. वाईल्ड कार्ड एंट्री. हेड कॉल. वाईल्ड कार्ड एंट्री चिंद्रन अँड हेड. चिंद्रन संघाने टॉस जिंकलाय. पाहुण्यांना विनंती की आपण बसून घ्यायचंय. अजय कडू कॅप्टन. चिंद्रन संघाने टॉस जिंकलाय. थोडी चर्चाही करूया. अजय, वाईल्ड कार्ड एंट्री सुरुवातीला लॉर्ड्समध्ये होता, पुन्हा कॅन्सलेशन, पुन्हा एंट्री केली आहे. आयोजन तुम्हाला कसं वाटलं आणि हो आयोजन पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद झाला की एक मोठी टुर्नामेंट आहे, आम्ही ही मिस करू शकत नाही, काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे. आमची केव्हाला एंट्री असल्यामुळे आम्ही इथं खेळत नव्हतो, परंतु विघ्नेशला बोललो का आम्हाला विचार, जर कुठली टीम कमी झाली तर आपण इथं नक्कीच खेळू. आणि तिथेच त्याला फोन आला का एक टीम कमी झाले, बोलो आपण खेळूया. अजय कडू, आम्हाला अजूनही आठवतं की चिंद्रन संघ या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी खेळतो. सुपर 12 मध्ये 100% अनेक वेळा गेलाय आणि तुमच्या गावातील प्रेक्षक अफाट येत असतात. आज सुद्धा मोठी फाईट पाहायला मिळेल का कोंडेवाल संघाविरोधात? आणि मागे जो सामना होता मला वाटतं देवत संघ जिंकलाय, त्यामुळे मोठी फाईट होईल का आज या मैदानावर? फाईट करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि शुभेच्छा. थँक्यू सो मच. हे होते संघनायक चिंद्रन संघाचे अजय कडू. तर टॉस जिंकलाय चिंद्रन संघाने आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, फलंदाजीला आमंत्रित केलाय कोंडेवाल संघाला. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा. नारायण गावातील सन्मान्य प्रकाश शेठ म्हात्रे, मी आपणास विनंती करतो की मंचावरती येऊन आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आपला माजी सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पहिला डाव समाप्त झालाय, दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया पाटलांचा आवाज, अर्थात अध्यक्ष रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन संदीप पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. येस, धन्यवाद प्रवीण. आणि खऱ्या अर्थाने प्रवीण म्हटलं तर एक लकी मॅन, कारण बायकर मॅन समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 2 बाईक आत्तापर्यंत त्यांना प्राप्त झाल्यात लकी ड्रॉच्या माध्यमातून. ज्या वेळेला उसाटणेला स्पर्धा होती, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान त्या स्पर्धेमध्ये समालोचक आणि पंचांसाठी बाईक होती लकी ड्रॉच्या माध्यमातून, आणि तो लकी कुपन मात्र प्रवीण टेंबे यांचा मिळाला. आणि त्यानंतर आत्ता यावर्षी स्वर्गीय नारायण ग्रुप चषक किरवली या स्पर्धेमध्ये देखील पंच समालोचक यांच्यासाठी जी बाईक होती त्यामध्ये देखील लकी ड्रॉ कुपन प्रवीण टेंबे यांच्याच नावाचं आलं. हे भाग्य मात्र तुझ्याच नशिबी आहे प्रवीण, अभिनंदन. तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने माझ्यासाठी लकी कोण आहे तर संदीप पाटील सर. कारण उसाटणे आणि किरवलीला जेव्हा त्या लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या निघाल्या तेव्हा त्या चिठ्ठ्या कोणाच्या हातात होत्या, अनाऊन्समेंट कोणी केली, आणि ते संदीप पाटील सर तुम्ही होता. त्यामुळे मी लक फॅक्टर म्हणून तुम्हाला पाहतो आणि याचा क्रेडिट मी 100% तुम्हालाच देणार. आणि एक अनाऊन्समेंटसुद्धा करतो, जर तिसऱ्यांदा मला बाईक मिळाली, लाईव्ह चालू आहे, ही तुम्हाला मी डेडिकेट करेल जर मला मिळाली तर 100%. क्या बात आहे. चला, म्हणजे अजून तिसरी चिठ्ठी आता तुझ्याच नावाची येईल असं आपण बाकीत करूया आणि त्या वेळेला मीच पाहिजे. अभिनंदन. चला, थोडासा असे मजाक देखील होणं गरजेचं आणि ते लक फॅक्टर असतात आणि नक्कीच त्याच्या नशिबी त्या 2 बाईक हे देखील एक कौतुकास्पद बाब आहे. तर सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला संग्राम 11 नितलस आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रुनव 11 नारायण. या 2 संघांमधली लढत आहे. सेकंड सत्राला सुरुवात होते. सामन्याचा पहिला चेंडू
या इनिंगमधला आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. एका धावेने मात्र आपला श्री गणेशा ओपन केलाय फलंदाज प्रतीक सांगडेने. कारण तब्बल 50 धावांचं आव्हान आहे 30 चेंडूंमध्ये. याच मैदानामध्ये पहिल्या मॅचमध्ये 86चा पल्ला, त्यानंतर मात्र तो डिफेन्स करण्यामध्ये हे संपादन केला होता बुर्दुल संघाने. दुसऱ्या मॅचमध्ये 81 धावांचा टार्गेट मात्र या मैदानामध्ये चेस करण्यात आला. तो देवद या संघाने आणि खास करून मयूर वाघमारेचे विस्फोटक केली, अर्धशतकीय केली आणि तो एक विशेष खेळ मैदानामध्ये राहिला. आता मात्र या तिसऱ्या सामन्यामध्ये 50 धावा ऋणव 11 नारायण संघ डिफेन्स करेल की संग्राम 11 नितलस संघ या धावा मात्र सहजता पूर्ण करेल हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र लोअर फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सीमा पार, आलाय हा चौकार. नक्कीच साईबाबाचा वार आणि त्यामध्ये शिवजयंतीचा उत्सव आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा आज अनेक संपूर्ण विश्वामध्ये या राजाची जयंती साजरी केली जाते. तर नक्कीच एक बिग फाईट इथे सामना सुरू आहे. नितलस वर्सेस नारायण या दोन संघांमधली बिग फाईट आणि नक्कीच 50 धावांचा पल्ला पार पाडत असताना मात्र थोडासा संयमी खेळ मैदानामध्ये इथं सुरू आहे. नितलस संघाच्या माध्यमातून एका बाजूला प्रतीक सांगडे तर दुसऱ्या बाजूला राहुल काटे. तर गोलंदाजाचा विचार केला तर नारायण संघाच्या माध्यमातून विकी माने एक जबरदस्त असा खेळाडू आहे, नेहमीच चांगला चर्चेमध्ये राहणारा खेळाडू आहे तोच विकीचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्ररक्षकाला आहे आणि झेल मात्र सुटला गेलाय. प्रेमनाथ हजारे दूर भरून आला होता आणि इथे मात्र जजमेंट थोडासा चुकला गेलाय. कारण खूप दूरचा प्रवास होता, तो पार पाडत असताना मात्र झेल जवळ आला आणि मात्र झेल हा कॅरी झाला नाहीये, सुटला गेलाय. त्यामध्ये आल्या त्या तब्बल 3 धावा. धावसंख्या 5 वरती 9 वरती. जोरदार अपील आणि इथे मात्र थोडस काहीतरी बॅटकटचा इशारा पंचांचा आलाय. यस, इथे मात्र एक सिंगल आली आहे. पहिला षटक इथे संपला गेलाय. पहिल्या षटकांती धाव पलकावरती धावा आहेत त्या तब्बल 10 धावा. बिनबाद 10 अशी सुरुवात संग्राम 11 नितलस संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि 10च्या सरासरीने मात्र या धावा मात्र कुठेतरी बनवायच्या आहेत. जबरदस्त. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. अजूनही 40 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. यानंतरचा सामना अजून एक बिग फाईट असेल. चिंद्रन वर्सेस कुंडबहाल. चिंद्रन संघाचा सपोर्ट वाढवण्यासाठी डोंगऱ्याचा पाडचे एक जबरदस्त क्रिकेटर आमचे मित्र सिमन फडके, त्याला सिमन आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. एक जबरदस्त स्पर्धा डोंगराच्या पाड्यामध्ये आपण नेहमीच पाहत असतो. यावर्षी देखील तो हंगाम नाईट्स आपल्याला पाहायला मिळेल. खूप वेगळं स्वरूप त्या स्पर्धेमध्ये असतं. गेल्या वर्षी आम्ही देखील त्या स्पर्धेचा भाग होतो. इथे मात्र पाहायला गेलं तर 50 धावांचा पल्ला पार पाडत असताना संग्राम 11 नितलस संघ जाऊन पोचला 10 वरती. अजूनही 40 धावांची गरज आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजाचा वापर इथे आयुषचा केलाय. आयुष पाटील चेंडू मात्र सोडून दिलाय. पंचाने देखील ओळखलाय. लेंथ लाईन मध्ये चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने इथे ज्या अनुषंगाने
जो नारायण संघ ज्याला पाहायला गेले तर एक वाईल्ड कार्ड एंट्री नक्कीच आपण म्हणूया ती मिळाली आणि तो खेळण्यासाठी इथे आलाय, परंतु नितला संघ मात्र इथे एक जबरदस्त हवी ठरतोय की काय. राहुल काठेच्या बॅटमधून आलाय हा खणखणी षटकार. या मंचावरती सन्माननीय पावडे पनवेल प्रीमियर लीगचे दमदार A1 आयोजक संदीपदादा वास्कर यांचे ते शुभागमन झाले आणि त्यांच्यासोबत भरतदादा जोशी पेटगाव या दोन मान्यवरांचं शुभागमन झाले. मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पनवेल प्रीमियर लीग ही नामांकित स्पर्धा आपल्या भेटीसाठी यावर्षी डे नाईटमध्ये आली आणि सर्वांची मनं जिंकली. या स्पर्धेचे शिल्पकार आणि पनवेल समालोचक असोसिएशनचे आमचे आधारस्तंभ संस्थापक संदीपजी वास्कर साहेब, जे सन्माननीय बोल्लाशेठ पाटील याचे निकटवर्तीय हे संबंध असणारे व्यक्तिमत्व, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद. यस, नक्कीच PTC फाउंडर आणि पनवेलचे संस्थापक आमचे मित्र संदीप वास्कर यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर भरत जोशी, एवन जोडी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे, तर भरत जोशी यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. संदीप वास्कर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पाहायला गेलं तर एक अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नितलस वर्षस नाहरेन या दोन संघांमध्ये इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न बघा किती वेगाने थ्रो आलाय आणि इथे एक धाव मिळाली आहे. यस, खाडेकर साहेब इथे येत आहेत. त्यास वल्लभ गावचे अजून एक ओळख आमचे मित्र प्रकाश खाडेकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सुपर 16 तर जयनबाड क्रिकेट संघ वल्लभ 40+ मास्टर आणि खाडेकर 11 या संघाचे पुरस्कर्ते, ज्यांच्या माध्यमातून गोवा सांघ्य प्रीमियर लीगमध्ये सिल्वर ट्रॉफी देखील जिंकली होती. असंख्य पुरस्कार जिंकणारे स्पॉन्सर आहेत प्रकाशजी खाडेकर, त्यांचं मनपूर्वक स्वागत. षटकाराने हा स्वागत होते पाहुण्यांचा. सुस्वागत, मोस्ट वेलकम ऑफ दिस टुर्नामेंट. धन्यवाद. यस, प्रतीक सांगडेच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि षटकाराने खाडेकर साहेबांचं स्वागत केलंय. यस, विनय गावंड नक्कीच आज वल्लभ संघ आदय येते, 2 सामने जिंकून आलाय. तिथे आता मात्र तिसरा सामना खेळण्यासाठी जातोय, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. परंतु इथे मात्र प्रतीक सांगडेच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय, षटकार आलाय. षटकाराने मात्र धावसंख्येला आता वेग आलाय. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचली आहे. 50 धाबांचा पल्ला पार पाडायचा आहे. 23 धाबा आतापर्यंत धाव पलकावरती आहेत. इथे मात्र अलॉंग द कार्पेट मिडॉनच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होतोय. तत्पूर्वी मात्र सिंगल आली आहे. एका धाबेने मात्र धावसंख्या 24 वरती. प्रेक्षकांची गर्दी नक्कीच आपल्याला त्या टेकडीवरती बरेच बहुसंख्येने प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. चौथी रात्र या स्पर्धेची आपल्याला आज पाहायला मिळते. जबरदस्त स्पर्धा नक्कीच आपल्या भेटीला आल्यात. उद्यापासून खानपोलीची स्पर्धा सुरू होते. 12 बाईक प्रवीण टेंबे त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पिसारबेच्या मैदानामध्ये देखील एक मोठी स्पर्धा 9 तारखेपासून त्या स्पर्धेमध्ये तब्बल 21 बाईक. म्हणजे आता एक वेगळा ट्रेंड आलाय या क्रिकेटमध्ये, वेगळा परिवर्तन घडत चाललाय. अनेक पारितोषिक भरलेली दिसतात. त्या स्पर्धा आपल्या भेटीला येतात. 26 धाबा 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तब्बल 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 24 धावांची गरज आहे. ते 26 धावा धाव फलकावरती. अजूनही 18 चेंडू आणि गरज आहे ती 24 धावांची. 18 चेंडू 24 धावा. म्हणजे कुठेतरी सामन्यामध्ये एक पकड निर्माण केली आहे. ती संग्राम 11 नितलस संघाने चांगला परफॉर्मन्स दाखवताना दिसतात. गोलंदाजीमध्ये तेवढी तिखटपणा आपल्याला पाहायला मिळाली आहे. तो खास करून जो सामना आपण पाहिला वलवली वर्सेस देवत, एक वीक फाईट मयूर वाघमारे वर्सेस वलवली जतीन, तो असाच सामना होता. कारण एक हाती किल्ला लढवला तो मयूर वाघमारेने आणि शेवटच्या चेंडूमध्ये 5 धावा असताना षटकार ठोकला. म्हणजे 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज होती. 6ला 21 आणि 3ला 17. त्यामध्ये आलेले लगातारचे 3 षटकार बरंच काही सांगून गेलंय त्या सामन्यामध्ये.
एका धाब्याने मात्र एक आली आहे. येस, बॅटकट आहे. ओके. तर मंडप डेकोरेशन विनंती असेल की आपण मंचावर संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेशन कुंडवाल संघ मैदानामध्ये केलतो आणि खऱ्या अर्थाने कुंडवालचे खूप मोठ्या नाईट रचनेचे आयोजक आणि माजी सरपंच मयूरशेठ भोईर, मी दादांना विनंती करतो की हा सामना आपण पाहत असाल तर आपण मंचावरती यावं आणि मंचावरून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. कारण संदीप सर जेव्हा गावचे संघ खेळतात ते गावचे पाठीराखेसोबत ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि नागरिक येत असतात, त्यांनाही क्रिकेटची आवड असते. त्यामुळे या गर्दीमध्ये जर पाहुणे आले असतील तर मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो. बोल्लाशेठ पाटील, राजू पाटील यांच्या वतीने तुमचाही सन्मान केला जाईल. सध्या PTC फाउंडर सामन्याचा आनंद घेत आहेत. वल्लभ गावाचे शिवजयंती सोहळ्यानंतर इथे देखील आलेत आणि काय जबरदस्त पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहिलं. खूप मोठं आयोजन आणि त्यानंतर PTC लाईव्ह, मला असं वाटतं की 10-15 वर्ष या वेबसाईटला झालेत, या चॅनेलला, आणि लाखो सबस्क्रायबर यूट्यूबवरती असल्यामुळे या स्पर्धेला व्ह्यूजची कमी भेटत नाही आहे. प्रचंड व्ह्यूज आपण आज पाहिला. मला वाटतं 5-6 नाईट स्पर्धा आहेत, परंतु सर्वाधिक व्ह्यूज काउंट केलं तर पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून वलभच्या स्पर्धेला आता भेटलेत. आणि मागच्या सामन्यात संदीप सरांनी सांगितलं की 2000 प्रेक्षक वलवली विरोधात देवत या सामन्याला बघत होते. तर ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेची पॉप्युलरिटी, प्रसिद्धी तुम्हाला पाहायला मिळते संदीप पाटील सर. नाही, नक्कीच नक्कीच जबरदस्त हे कॅमेरामॅन वर्क PTCच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगलं योगदान नक्कीच त्यांचं लाभलंय आणि बरेच व्ह्यूज या लाईव्हला देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि या या लाईव्हचे फाउंडर संदीप वास्कर इथे आहेत, त्यांचं देखील कौतुक. 15 चेंडू आणि 21 धाबांची अजूनही गरज आहे. 29 धाबा धावफलकावरती, 50 धाबांचा पल्ला इथे पार पडायचा आहे. राहुल काटे आऊट झाल्यानंतर अतुल आलाय. अतुलने मात्र हा चेंडू भिडकावलाय ऑन साईडला. लॉंगनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आलाय, तत्वेने मात्र सिंगल मिळेल. एका धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 वरती. अजूनही 20 धाबांची गरज आहे. बघा, एकेरी दुहेरीने मात्र सामन्यामध्ये लक्ष केंद्रित केलं गेलंय ते नितला संघाच्या माध्यमातून, कारण त्यांना माहिती आहे सामना हातामध्ये आहे. पण इथे मात्र नारायण संघाला देखील काहीतरी करावं लागेल. जर सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करायचं असेल तर मात्र विकेट, डॉट या वरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं. परंतु इथे पाहायला गेलं तर सिंगल आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता नक्कीच, तत्पूर्वी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये नक्कीच इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे की एक्झॅक्टली काय आहे. खरं धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिला स्ट्राईक एनच्या फलंदाजाने. चेक केला जातोय. लालचंद गावण नक्कीच इथे आहेत, पाहतात एक्झॅक्टली काय असेल. थर्टी 31 धाबा तर धावफलकावरती आहेत. पाहायला जातोय. यानंतर मात्र पहिल्या फेरीचा पुढचा जो सामना आहे तो सामना कुंडेबहाल वर्षा चिंद्रन, दोन संघांमधली बिग फाईट असेल. इट्स नॉट आउट. तर 13 चेंडू आणि अजूनही 19 धाबांची गरज आहे. समोर फलंदाज आपण पाहतोय तो ऑन अ स्ट्राईक अतुल काठे. अतुलसाठी हा चेंडू अलॉंग द कार्पेट. हो, अतिशय चांगली फिल्डिंग, जबरदस्त. शेवटच्या मोमेंटला चेंडू असा हातामध्ये विसावला आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने थ्रो आलाय. एक धाव मिळेल. षटक संपला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा आहेत त्या तब्बल 32 धाबा. येणारे 12 चेंडू आणि तब्बल 18 धाबांची गरज आहे.
तर 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. एक अप्रतिम वीक फाईट सामना मैदानामध्ये रंगतोय. अजूनही ऋणव 11 नारायण संघाने आपला जो हौसला आहे, जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास मात्र अजूनही तसाच ठेवलाय. तर त्यांना माहिती आहे जर या मॅचमध्ये जर पलटवार करायचं असेल तर सामना अजूनही आपल्या हातून निसटलेला नाही आहे. कारण त्यांना माहिती आहे एखाद जर विकेट 1-2 विकेट आल्या, डॉट चेंडू आले तर सामन्यामध्ये तेही परतू शकतात. परंतु दुसऱ्या बाजूला संग्राम 11 इथला संघाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर प्रत्येक 6 मध्ये 13 वरती खेळलो, 3 मध्ये अतुल 3 मध्ये 4 वरती खेळतोय. म्हणजे त्यांचा देखील आत्मविश्वास अतिशय तगडा पाहायला मिळतोय. म्हणजे सामन्यामध्ये नक्कीच एक चुरस निर्माण झाली आहे. कारण 9च्या सरासरीने धावा अजून मात्र आता बनवायच्या आहेत. कारण येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 18 धावांची. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आलाय तो मयूर म्हात्रे. चला, गोलंदाजाला एक वॉर्निंग आहे, असं काही करू नका, ती तुम्हाला अलॉट नाहीये. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. हो, अतिशय चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला. लॉंगॉनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. तत्वने मात्र सिंगल मिळेल. एका धावेने मात्र 33. अजूनही 11 चेंडू आणि गरज आहे ती 17 धावांची. 11-17चं समीकरण मैदानामध्ये. जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगतोय. प्रतीक सांगडे खेळण्यासाठी सज्ज होतोय. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न, नो बॉल कॉल आहे. चेंडू मात्र गेलाय सीमा पार आणि इथून मात्र सामना आता खुला झालाय की काय हा प्रश्न मात्र आता निर्माण झालाय. फिल्डिंग रिव्ह्यू आहे. एक्झॅक्टली नो बॉल पंचांच्या चेक केला जातोय. 11 चेंडू 17 धावांची गरज असताना आता मात्र 6 तर आल्यात. पण तिसऱ्या पंचांचा इशारा काय आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्नो बॉल कॉल म्हणजे 7 येतील. आता मात्र फक्त 10 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील ते 11. हो, अजून एक भीमर आहे आणि या मिळतील अजून 5 धावा. या समचे संदीप वास्कर इथून प्रस्थान करतात. धन्यवाद सँडी, पीटीसी फाउंडर. स्पर्धेमध्ये नेहमीच त्याची उपस्थिती असते. पीटीसी लाईव्ह पण पाहतोय, त्यांना देखील मनपूर्वक शुभेच्छा देऊया. आपण भरत जोशी यांना देखील आज पाहिलं. परत तुमचं देखील स्वागत आहे. तब्बल एक बॉल न टाकता मात्र जो पहिला एकच चेंडू या षटकातील फेकलाय आणि त्यानंतर मात्र 9 वरती षटकार आणि त्यानंतर पुन्हा 9 वरती चौकार. म्हणजे तब्बल 12 धावा बॉल न टाकता. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज आहे. इथला संघ पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती. आता गोलंदाज देखील चेंज केला गेलाय. पर्यायी गोलंदाजाचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू 5 धावा. एक सोपा विजय, सोप्या विजयाच्या वाटचालीकडे वळला आहे तो मात्र. आणि इथला संघ एक धाव आली आहे. एका हाताने चेंडू पकडण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. तत्पूर्वी 1 धाव मिळेल. धाव संख्या 46. आता मात्र 10 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 10 चेंडू 4 धावा. 4 धावा असता तर मॅच मध्ये मजा असती. मगाशी असं समीकरण मयूर वाघमारेने कसा खेचून आणला प्रत्यक्षित दाखवलं त्याने मैदानामध्ये. हो, अतिशय चांगली फिल्डिंग. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. 2 धावा इथे कंप्लीट होतात. 2 धाव्याने मात्र धावसंख्या 48 वरती. आता मात्र फक्त 2 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 9 आणि 2 धावा. 9-2चं समीकरण सामन्यामध्ये पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे.
तो नितला संघ. विकेट आली आहे, जास्त फरक पडणार नाहीये. 48 वरती ही दुसरी विकेट. दोन धावांची गरज आहे. इथलं शिवमचे धर्माशेठ पावशे हे देखील या व्यासपीठावरती आहेत. चे दादा देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत. संजय वास्कर इथे आलेले आहेत. संजय स्वागत आहे. कुंडे बहालचे एक जबरदस्त ते क्रिकेटर कधी कधी संघामध्ये असतात. हो, इथे मात्र सिंगल बरोबर दुसरी धाव आणि दुसरी धावे बरोबर हा चेंडू सीमा पलीकडे चौकार आणि विजयाचा चौकार आलाय आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो नितलस संघाने. अभिनंदन नितलस टीम आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला नारायण संघाचा देखील मनपूर्वक आभार.